आगामी 12 ते 15 जानेवारी दरम्यान ठाण्यात संस्कृती आर्ट फेस्टिवलचं आयोजन. ठाण्यातील संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये यंदा अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार असून संपूर्ण उपवन तलाव परिसर राममय होणार आहे. यामुळे नववर्षात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेची अनुभूती ठाणेकरांना घेता येणार आहे. 12 ते 15 जानेवारी रोजी होणाऱ्या या फेस्टिवलचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून या फेस्टिवलला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसंच अन्य मान्यवर मंडळीही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आमदार सरनाईक यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. आमदार प्रताप सरनाईक फाउंडेशन विहंग प्रस्तुत संस्कृती आर्ट फेस्टिवल 2024 यंदा जय श्रीराम या संकल्पनेनुसार साजरा होतोय. या फेस्टिवलबाबत माहिती देताना आमदार सरनाईक यांनी 12 जानेवारी रोजी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या फेस्टिवलचं उद्घाटन होणार असून पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या भक्तिरंग या महनीय गायनानं फेस्टिवलचा प्रारंभ होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी पद्मश्री मालिनी अवस्थी श्रोत्यांना अवध आणि बनारस येथील लोकसंगीताच्या सुरांनी आणि स्वरांनी मंत्रमुग्ध करतील. तिसऱ्या दिवशी भारतीय पार्श्वगायक स्टेबल बीन यांच्या गाण्यांचा आस्वाद घेता येणार असून चौथ्या दिवशी अष्टपैलू गायक दिव्यकुमार आपल्या लोकसंगीताचा बाज असलेल्या कार्यक्रमातून श्रोत्यांचं मनोरंजन करणार आहेत. उत्सवातील 4ही दिवशी आध्यात्मिक गुरु, राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रभूती तसंच विविध महनीय व्यक्ती आदी 6 लाख रसिक उपस्थित राहणार असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. वाट बघत असतात तो उपवन येथील संस्कृती आर्ट फेस्टिवलला 12 जानेवारी रोजी सुरुवात होणार आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते या फेस्टिवलचं दिमागदार उद्घाटन होणार आहे संध्याकाळी 6 वाजता. आणि 12, 13 म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार 12, 13, 14 आणि 15 जानेवारी रोजी हा फेस्टिवल आहे. या फेस्टिवलमध्ये प्रामुख्यानं पद्मश्री अनुराधाजी पौडवाल, 13 जानेवारीला प्रथमेश रवाटे, मुग्धा वैशंपायन, स्पृहा जोशी, 13 जानेवारीला पद्मश्री मालिनी अवस्थी, 13 जानेवारीला संध्याकाळी अनघा पेंडसे, 14 जानेवारीला सकाळी पद्मश्री प्रल्हाद सिंग टिपलिया, 14 जानेवारीला संध्याकाळी उत्कृष्ट असलेले पार्श्वगायक स्टेबिन बेन, 14 जानेवारीला संध्याकाळी 7:30 वाजता संजीवनी भेलांडे, 15 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता पार्श्वगायक दिव्यकुमार आणि 15 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता तरंगच्या स्टेजवर पूजा गायतोंडे याची गायकी म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील लाभवंत कलाकारांचा परफॉर्म या परिसरामध्ये होणार आहे. त्याचबरोबर देशातल्या विविध कलाप्रेमींसाठी एक पर्वणी म्हणून स्टॉल्स त्या ठिकाणी असणार आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून वेगवेगळे कलाकार मंडळींनी तयार केलेली कलेची साहित्य ह्या स्टॉलच्या माध्यमातून सगळ्यांना खरेदीसुद्धा करता येईल. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची दुसऱ्यांचा एकेरीत उल्लेख करायची कायमच संस्कृती आहे. हसन मुश्रीफ हे आव्हाड यांना राजकारणात कधी चिटपट करतील हे त्यांना कळणार देखील नाही. ज्यांनी बाबरी मशीद पाडली, ज्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतरणाला विरोध केला, त्यांच्याबरोबर आव्हाड तुम्ही मंत्री का झालात असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. आपण डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब असा उल्लेख करतो. एकेरीत उल्लेख करण्याची आमची संस्कृती नाही, परंतु डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र राज्याचे मंत्री हसनजी मुश्रीफ यांचा एकेरीत उल्लेख करत टीका केली आहे. आव्हाड यांची दुसऱ्यांचा एकेरीत उल्लेख करायची कायमच संस्कृती आहे. एकेरीत उल्लेख करून अनेकांचा अपमान ते करत असतात. आपली त्यांना एवढीच विनंती आहे की हसनजी मुश्रीफ साहेब हे कोल्हापूरच्या लाल मातीतून येत असून ते पैलवान आहेत. त्यांच्याशी फार डावपेच करू नका. कधी ते तुम्हाला राजकारणात चितपट करतील हे तुम्हाला कळणार देखील नाही. आव्हाड यांनी पुढे मुलाखतीत बोलत असताना अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की 53 आमदारांनी भाजपला पाठिंबा देणारं जे पत्र पवारसाहेबांना दिलं होतं त्यावर आपण सही केली होती. बाहेर आल्यावर मात्र आपण जयंत पाटील यांना बोललो की माझी सही ग्राह्य धरू नये.
माझा त्यांना प्रश्न आहे की कोणी तुमचा हात धरून तुम्ही लहान बाळ होतात का की कोणी तुमची सही जबरदस्तीनं त्या पत्रावर घेतली? आव्हाड साहेब, आपल्या सोयीचं, आपल्या स्वार्थाचं राजकारण आपण कायम करत आलात. पुढे जाऊन आव्हाड यांनी अगदी हातवारे करून इतिहासात डॉक्टरेट केलेल्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की दोन विरोधी विचारधारा या एकत्र येऊ शकत नाही. 5000 वर्षांपासूनचा इतिहास आहे की दोन विचारधारा आणि शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा हृदयामध्ये असायला पाहिजेत. आव्हाड यांचं हे सोयीचं राजकारण आहे. एका मांडीवर शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा आणि दुसऱ्या मांडीवर गोवळकर गुरुजी असा आरोप आव्हाड करतात. मग 2019 साली आपण आपल्या एका मांडीवर शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा आणि दुसऱ्या मांडीवर ज्यांनी बाबरी मशीद पाडली, ज्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणाला विरोध केला, त्या पक्षाबरोबर आव्हाड साहेब आपण मंत्री झालात ना, आपण सत्तेत सहभागी झालात ना, तेव्हा त्या दोन विरोधी विचारधारा नव्हत्या का? मग त्यावेळी असं जयंत पाटील साहेबांना बाहेर येऊन सांगितलं ना की माझी सही ग्राह्य धरू नये. तसं त्यावेळीही जयंत पाटील साहेबांना विनंती करायची होती की माझ्या हृदयात शिव फुले शाहू आंबेडकर आहेत, त्यामुळे ज्या पक्षानं बाबरी मशीद पाडली त्यांनी त्याची जबाबदारी घेतली, त्यांनी मराठवाडा नामांतरणाला विरोध केला, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होत असताना त्या मंत्रिमंडळात मी मंत्री म्हणून शपथ घेणार नाही, अशा प्रकारची विनंती आपण त्यावेळीही जयंत पाटील यांना केली असती तर बरे झाले असते, असा घणाघात आनंद परांजपे यांनी केलाय. इतिहासामध्ये आहेत ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब आहेत की दोन विरोधी विचारधारा कधी एकत्र येऊ शकत नाहीत. 5000 वर्षापासून इतिहास आहे की दोन विचारधारा कधी येऊ शकत नाहीत आणि शिवशाहू फुले आंबेडकर इथे हृदयामध्ये असायला लागतं. ह्यांचं सोयीचं राजकारण आहे. एका मांडीवर शिवशाहू फुले आंबेडकर आणि एका मांडीवर गोवळकर गुरुजी. मग 2019 साली आपण आपल्या एका मांडीवर शिवशाहू फुले आंबेडकर बसवलं आणि ज्यांनी बाबरी मस्जिद पाडली, ज्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध केला, त्या पक्षाबरोबर आपण मंत्री झालात ना, सत्तेमध्ये सहभागी झालात ना. मग त्या दोन विरोधी विचारधारा नव्हत्या का? मग त्यावेळेला आपण जसं ह्यावेळेला सही केल्यावर बाहेर येऊन जयंत पाटील साहेबांना सांगितलं की माझी सही ग्राह्य धरू नये, तसं त्यावेळेलाही जयंत पाटील साहेबांना आपण विनंती करायची होती की माझ्या हृदयामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर आहेत, त्यामुळे मी ज्या पक्षाने बाबरी मस्जिद पाडली त्यांनी त्याची जबाबदारी घेतली, ज्यांनी मराठवाडा नामांतराला विरोध केला, त्या पक्षाच्या मुख्यमंत्री होत असताना त्या मंत्रिमंडळामध्ये मी मंत्री म्हणून शपथ घेणार नाही, अशा प्रकारची विनंती आपण त्यावेळेलाही जयंत पाटलांना केली असती तर बरं झालं असतं. भारतीय संस्कृती आणि लोकशाही या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे आध्यात्मिक पायावर उभी असलेली भारतीय लोकशाही ही आध्यात्मिक लोकशाही आहे. एकम सत विप्रा बहुधा वदन्ति यानुसारच हे अंतिम सत्य आहे, असं प्रतिपादन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांनी ठाण्यात बोलताना केले. भारतरत्न, माजी पंतप्रधान आणि ICCRचे माजी अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने निर्मित केलेल्या इंडिया मेनस्प्रिंग ऑफ डेमोक्रॅटिक ट्रेडिशन या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉक्टर सहस्त्रबुद्धे बोलत होते. ठाण्यातील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात दीनदयाळ प्रेरणा केंद्र आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं काल या पुस्तकाचं प्रकाशन चाणक्य फेम अभिनेते डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आलं. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे होते. तर व्यासपीठावर दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भावा दाते, कार्यवाहक मकरंद मुळे, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे सदस्य सुजय पत्की उपस्थित होते. अटल बिहारी वाजपेयी यांची राजनीती पलीकडील भाषणं असलेल्या पुस्तकाची महती विशद करताना डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांनी अटलजींच्या अनेक आठवणी जागवत आगामी वर्ष हे अटलजींच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे, तेव्हा या जन्मशताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला असा उत्तम कार्यक्रम होणं हा भाग्ययोग असल्याचं सांगितलं. जगात कुठेही नसलेली आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पायावर उभी असलेली आपली लोकशाही आहे. 75 वर्ष झाली तरी आपली लोकशाही उत्तरोत्तर प्रगल्भ होत आहे. भारताविषयी काही पाश्चात्य देशांमध्ये विकृत लिखाण केलं जातं.
मात्र आपली एकता आणि विविधता कधीही विभाजनाला उत्तेजना देत नाही. आपण विविध आहोत म्हणूनच एक आहोत असं स्पष्ट करताना त्यांनी ब्रिटिश देशाचा दाखला दिला. तसंच अनिवासी भारतीयांनी भारताची प्रतिमा किंबहुना सौम्य संपदा प्रभावी करण्यासाठी योगदान देण्याचं आवाहन केलं. दरम्यान डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांनीही भारतीय प्राचीन ग्रंथ ते भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, कौटिल्य आदींच्या काळातील उज्ज्वल इतिहास आणि संस्कृतीचे दाखले दिले. ठाण्यातील सेंट जॉन चर्चमध्ये मोठ्या उत्साहात ख्रिसमसचा उत्सव साजरा. ठाण्यातील चरई येथील सेंट जॉन चर्चमध्ये मोठ्या उत्साहात ख्रिसमसचा सण साजरा करण्यात आला. ख्रिसमस निमित्त शहरातील सेंट जॉन दी बॅप्टिस्ट चर्चमध्ये रविवारी जगात शांतता नांदावी तसंच परस्परातील प्रेमभाव वृद्धिंगत व्हावा यासाठी ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं प्रार्थना करण्यात आली. नाताळसह नववर्षाच्या शुभेच्छांच्या वर्षावात प्रभू येशूचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. नाताळनिमित्त रविवारी रात्री 10 वाजता या उत्सवाला प्रारंभ झाला, तर मध्यरात्री 12 वाजल्यानंतर येशूचा जन्मदिवस ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं साजरा करण्यात आला. सर्वच चर्चमध्ये शांती आणि प्रेमभावना एकमेकांमध्ये नांदण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावा असं सांगत शुभेच्छा संदेश देण्यात आला. ख्रिसमस निमित्त चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई तसंच सजावट करण्यात आली आहे. प्रभू येशूच्या जन्मोत्सवाचे देखावाही साकारण्यात आला होता. मध्यरात्री ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये हजेरी लावून प्रार्थना करत एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. बच्चे कंपनी देखील एकमेकांना शुभेच्छा देण्यासह भेटवस्तूंचं आदानप्रदान करत असताना दिसून आले. तर चर्चबाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं सर्व ख्रिस्ती बांधवांना केकचं वाटप करत नाताळ आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. दादर येथे असणाऱ्या एका ज्येष्ठ व्यक्तीच्या दुकानावर कारवाई केल्यास वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा. मुंबईमधील दादर येथील प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक देवळाजवळ एका ज्येष्ठ दिव्यांग व्यक्तीचं दुकान आहे. सुभाष कोरडे असं या व्यक्तीचं नाव असून गेली 40 वर्ष या ठिकाणी ते आपला उदरनिर्वाह करत असून संपूर्ण कुटुंबियांची जबाबदारी ही कोरडे यांच्यावरच आहे. परंतु काही महिन्यांपासून कोरडे यांच्यावर बृहन्मुंबई महानगरपालिका अनधिकृत स्टॉल असल्याचं सांगून कारवाई करण्याचा बडगा उगारत आहे. या कारणानं कोरडे यांनी अनेक मंत्र्यांना, बृहन्मुंबई महानगरपालिका, स्थानिक आमदार आणि पोलीस ठाण्याला अधिकृत परवाना मिळावा यासाठी पत्रव्यवहार करून काहीच मार्ग न निघाल्यानं अखेरीस कोरडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान कोरडे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन देत लवकरात लवकर तोडगा काढला जाईल असं कुटुंबियांना त्यांच्या आश्वासन दिले. मात्र जर कोरडे यांच्या दुकानावर कोणत्याही प्रकारची कारवाई केल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने याचा तीव्र निषेध करत आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. वंचित बहुजन आघाडीचे भोला मंडळ ठाणे शहर जिल्हा सचिव यांनी यावेळी हा इशारा दिलाय. वंचित बहुजन आघाडीचे ठाणे शहर सचिव भोला मंडळ यांच्या वतीनं कोरडे यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन दिली. ते मला भेटले ना, आता भेटले तर बरंच बरं. पण मी 55 वर्ष धंदा करतो. माझ्याकडे सर्व कागदपत्र आहे. माझ्याकडे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आहे ट्रॉफिकवाल्यांचं. माझ्याकडे महापूर पहिले मेहमान साहेब यांनी लेटर दिलं होतं. तुपकरकरांकडे माझं लेटर गेलं होतं. त्यानंतर माझ्याकडे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आहे, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आहे, सर्व माझ्याकडे प्रूफ आहे. माझ्याकडे डॉक्टर वानखेडे साहेबांनी दिलेला प्रूफ पण आहे. डॉक्टर एजन्सी मला म्हणायचं आहे, मला ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मला स्टॉल मिळावा. मी म्युन्सिपाल्टीची जागा असेल तर म्युन्सिपाल्टीला जे काय असेल ते भरायला महिन्याला तयार आहे. मी नाही तर मंदिरची जागा असेल तर मंदिरला पण 5,000 रुपये महिन्याला काय भरता येते मी घेऊ शकतो माझ्याशी. मला तिथे स्टॉल पाहिजे. माझा पूर्ण वर्ष तिथे झालं पाहिजे. एवढं वर्ष मी सिद्धिविनायकच्या चरणापाशी मी आहे. 55 वर्ष
तिथे काही नव्हतं, फक्त 2 दुकान होती, फुलांची आणि माझं. 2 फुलांची जागा आता तिथे एक मुक्त राहिले, एक नाहीये. आणि बाकी आता वाटेल तसे स्टॉल झाले, जेव्हा 100 ते 100 स्टॉल झाले, त्यांना प्राधान्य मिळतं. त्याही वाटेल तसे स्टॉल बांधलेले आहेत, त्याही पक्के स्टॉल बांधलेले आहेत. माझा स्टॉल उडायचे बघा, माझ्याकडे आतापर्यंत 2-3 लोक आले, पण मला कधी स्टॉलवर हात लावला नाही. पण 1-2 लोक फक्त बोलले तुझा स्टॉल उडेल. आता पण कोण होते मुसलाचे तुझा स्टॉल तुला महाग झाले, तुला माझ्या मुलीला बोलले अवघावपणा करता तुम्हाला स्टॉल उडवून टाके, फेकून दे. बंद का चालू आहे? आता सध्या चालू आहे, आता सकाळी पण येऊन माझा माल सगळं उचलून नेलेला आहे. काय सांगाल तुमच्या संघटनेकडनं कशा प्रकारचं विज्ञानाला न्याय देण्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपण काय या काकाचा माझ्याकडे आलेला अर्जप्रमाणे हे काका गेले 50 ते 55 वर्षापासून त्या सिद्धिविनायक मंदिरमध्ये परिसरात त्यांचा स्टॉल आहे. आणि मराठी व्यक्ती म्हणजे आजपर्यंत त्यांना लायसन्स भेटलेला नाही. त्या व्यतिरिक्त त्याच्या बाजूला इतर राज्याचे लोक मालक झालेले आहेत, त्यांचे भरपूर दुकाने आहेत. पण हा मराठी व्यक्ती आणि शिवसैनिक आहे, कट्टर शिवसैनिक. आणि बरेच वेळा त्यांना बरेचसे नेत्यांना, आमदारला, मंत्री यांना पत्र व्यवहार केलेला आहे. परंतु आज ह्यांच्या त्रासमुळे मी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली आणि साहेबांनी सांगितलंय की जे कोणी त्यांना त्रास देत असतील त्याला माझं नाव सांगा आणि परत ह्यांना काही त्रास होणार नाही असा आदेश आमचे ठाण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबने सांगितलंय. म्हणून हे गंभीर विषयावर प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि BMCचे अधिकारी यांना लक्षात ठेवावी. जर परत ह्यांना काही त्रास झाला, मुख्यमंत्री साहेबांचा आदेश झाल्यानंतर तर फक्त वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन मोर्चा करण्यात येईल, त्यांची नोंद घ्यावी. तर मागील स्टॉल म्हणजे छोटे छोटे गणपतीचे आणि काही मूर्ती वगैरे असतात, तर ते त्यांचा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायावर त्यांचं पूर्ण कुटुंब अवलंबून आहे. त्यांच्या 2-3 लेकी, फॅमिली हे सगळे आहेत आणि सगळं त्या दुकानावर अवलंबून आहे. म्हणून कोणाच्याही पोटावर पाय मारू नका. महाराष्ट्रात मराठी माणसावर बरोबर अन्याय होतोय, तर कुठून तरी हे या गंभीर विषयाला सगळे गंभीरतापूर्वक घेतील अशी माझी अपेक्षा आहे.